निमित्त आणि उपादान याचं स्वरूप न समजणारा जीव एक तर काय करतो, परकर्तृत्वाचा बोजा एक सगळा आपल्या डोक्यावर घेतो. कार्यकारण संबंध आहे निमित्त उपादानामध्ये, परंतु हा कार्यकारण संबंध न जाणल्या कारणाने तो कर्तृत्वाचा बोजा, मी करतो, मी केलं, मी केल्याशिवाय कसं होईल, मी सुधरवलं, मी बिघडवलं, त्याचं उपादान आहे. तरी निमित्त काय करणार आहे, निमित्त एक तर कर्तृत्वाचा बोजा आपल्या डोक्यावर घेतो आणि स्वतःमध्ये अशांती उत्पन्न करतो, सर्वच आपली शांती हरवून बसू. तरी मी केल्याशिवाय कसं होणार, मी नाही लक्ष दिलं तर, मी नाही बोललो तर, मी अमुक नाही केलं तर, सगळा पावला पावलाला येतो ना असं म्हणतोय. हां, पावला पावलाला आपल्या डोक्यावर कर्तृत्वाचा बोजा घेत असतो, किंवा निमित्ताला पूर्णपणे उडवून लावतो, निमित्ताचं अस्तित्वच मानत नाही. म्हणून निमित्त उपादानाचं स्वरूप जाणणं अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानामध्ये जसं निश्चय व्यवहाराचं स्वरूप, मोक्ष मार्ग संसार मार्गाचं स्वरूप, देवशास्त्र गुरूचं स्वरूप, सात तत्वाचं स्वरूप जाणणं अत्यंत आवश्यक आहे, तसं निमित्त उपादानाचं स्वरूप पण जाणणं आवश्यक. निमित्त काय आहे आणि उपादान काय आहे, दोन द्रव्यामध्ये त्या ठिकाणी एका द्रव्यामध्ये घटवलेलं आहे निमित्त उपादान, ते पण कार्यकारण संबंध. तसं दोन द्रव्यामध्ये देखील निमित्त उपादान जो आहे त्या ठिकाणी तो दोन द्रव्यामध्ये कार्यकारण संबंध आहे, कर्ता कर्म संबंध नाही. तर पॉइंट नंबर 358 अब और भी विचार सुनो, हे चलो ना. जानपणा ज्ञान का और विशुद्धता चारित्र्य की दोनों मार्गानुसार हे. जानपणा कोणाचा, ज्ञानाचा, जाणणे पाहणे हे कोणाचं काम, ज्ञानाचं, श्रद्धा करणे हे श्रद्धापणाचं, आणि विशुद्धता म्हणजे कशायाची मंदता ही चारित्र्य गुणाचं. लक्षात येईल, विशुद्धता म्हणजे कशायाची मंदता, कशायाची मंदता म्हणजे शुभभाव, आणि कशायांचा अभाव म्हणजे वीतरागता, शुद्धता. ते पहिल्यांदा पुष्कळ लोकांच्या लक्षात येत नाही. कशायांची विशुद्ध, कशायांची मंदता म्हणजे शुभभाव, त्याचं नाव विशुद्धता आहे. त्या ठिकाणी कशाय ढिले पडलेले आहेत, मंद पडलेले आहेत. कशायांच्या अभावाचं नाव वीतरागत आहे, कशायांच्या अभावाचं नाव धर्म आहे, कशायाच्या मंदतेचं नाव पुण्य आहे. इथे गोष्ट लक्षात. जैन धर्मामध्ये कशायाच्या मंदतेचं त्याने कथन नाही, कशायाच्या अभावाचं नाव कथन आहे. कशायाच्या मंदतेला जैन धर्म म्हटलेलं नाही, कशायांच्या अभावाचं नाव जैन धर्म आहे. जैन धर्म कशाचं नाव आहे, कशायाच्या मंदतेचं नाही. यद्यपि कशायाचा अभाव होत असताना कशायाची मंदता होईल, पण कशायाच्या मंदतेचं नाव जैन धर्म नाही, कशायाच्या अभावाचं नाव जैन धर्म आहे. जैन धर्म कशाचं नाव आहे, कशायांचा अभाव. आणि कशायांचा अभाव कसा होईल, तर या ठिकाणी परद्रव्यासंबंधी संपूर्ण कर्तृत्व सोडून देईल, निमित्त उपादानाचं यथार्थ स्वरूप जाणे त्या ठिकाणी, आणि आपल्या आत्मस्वभावाचं अवलंबन करेल तर कशायाचा अभाव, कशायाचा मुळासकट अभाव होईल. कसा होईल, एकच त्याच्यामध्ये कारण आहे, पराला पर जाणेल, स्वयला स्व जाणेल. परद्रव्याचं परिणमन परद्रव्याच्या कारणाने 100% जाणेल आपलं परिणमन. पण विश्वामध्ये सर्व वस्तू आहेत त्या कशा आहेत, स्वयंपरिणमन स्वभावाले आहे. कोण कोणाचं परिणमन करू शकतो, मी त्याचं परिणमन केलं, मी त्याला सांगितलं, मी सुधरवलं, मी बिघडवलं, मी त्याच्यावर उपकार केला, मी त्याच्यावर अपकार केला, मी सुखी केलं, मी दुःखी केलं. कोण, हे सगळं कर्तृत्वाचा भाग, अशांतता, व्यर्थचा कल्पनेने याने डोक्यावर घेतलेला आहे. आणि जोपर्यंत हा कर्तृत्वाचा भार डोक्यावर आहे तोपर्यंत त्याला शांती कदापि लागणार नाही. पहिल्यांदा कर्तृत्वाचा भार बाजूला ठेव. तुला जर खरी आध्यात्मिक शांती पाहिजे असेल त्या ठिकाणी तर होता स्वयं जगत परिणाम. या जगाचं परिणमन आहे ते ॲटोमॅटिक आहे. सर्व वस्तू ॲटोमॅटिक परिणमन करत आहेत. मी परद्रव्यामध्ये काही करत नाही आणि माझ्यामध्ये देखील कोणीही कुठलंही द्रव्य काही करत नाही. हा निर्णय कर. जानपणा ज्ञानाचा, विशुद्धता चारित्र्याची दोन्ही मार्गानुसारी आहे. तरी कशायाची मंदता होत चालली आहे म्हणजे अभावाचा दृष्टिकोन ठेवून मंदता होते आहे. आणि ज्ञानाचा जानपणा, ज्ञाता दृष्टापणा हे दोघंही मोक्षमार्गी आहे. हे दोन्ही गुण, ज्ञानाचा जानपणा म्हणजे सम्यक ज्ञान आणि विशुद्धता म्हणजे कशायाची मंदता.
कशाच्या अभावाच्या दृष्टीपूर्वक हे दोन्ही गुण काय मोक्ष मार्गामध्ये अनुसरण करणारे आहेत। इसलिए दोनों में विशुद्धता मानना, परंतु विशेष इतना कि गर्भित विशुद्धता प्रगट शुद्धता नहीं है। गर्भित विशुद्धता आहे की प्रगट शुद्धता नहीं, जो शुभभाव आहे जे पुण्य आहे ती शुद्धता नहीं। इन दोनों गुणों की गर्भित शुद्धता जब तक ग्रंथिभेद न हो तब तक मोक्ष मार्ग नहीं साधती। या दोन्ही गुणामध्ये गर्भित शुद्धता जोपर्यंत ग्रंथिभेद याचं स्वरूप आश्रव आणि संवर याच्यामध्ये भेदविज्ञान करणार नाही, ज्ञान आणि विकारी भाव याच्यामध्ये भेदविज्ञान करणार नाही। पुण्य पापाचे परिणाम विकारी भाव आहे, पुण्याचे परिणाम पण विकारी भाव आहे आणि ज्ञान अविकारी स्वभावाला आहे, असं ग्रंथिभेद करणार नाही तोपर्यंत मोक्ष मार्ग साधू शकत नाही। पुण्यालाच मोक्ष मार्ग मानून बसेल, बाहेरच्या क्रियेलाच मोक्ष मार्ग मानून बसेल तर मिथ्यात्वाची ग्रंथी त्याची तुटणार नाही। याची गोष्ट लक्षात, मिथ्यात्वाची ग्रंथी अनादिकालापासून तुटली नाही आणि अजून पण तुटत का नाही, त्याचं कारण काय आहे? ग्रंथिभेद, आपली गाठ आपली गाठ 7 तत्वाच्या विचाराशिवाय तुटत नाही। ऑपरेशन कर, भेदविज्ञान कर, 7 तत्वाचा विचार कर, निमित्त उपादानाचं स्वरूप जाण, तर काय होईल? ग्रंथिभेद झाल्याशिवाय मोक्ष मार्गाचं अनुसरण होत नाही, मोक्ष मार्गाला साधू शकत नाही। किती पण बाहेरून महाव्रताचं पण पालन करे, शुभभाव पण करे, नव्या प्रेरिकात जाण्यायुक्त शुभभाव पण करे, उत्कृष्ट शुभभाव करे, परंतु ग्रंथिभेद शुभभाव हे माझं स्वरूप नाही, शुभभाव माझ्या स्वरूपापासून भिन्न आहे, अनात्मतत्व आहे आणि मी आत्मतत्व आहे। मी ज्ञातादृष्टा जीव आहे आणि शुभभाव आश्रवतत्व आहे। हॅलो लक्षात, अशा प्रकारे ग्रंथिभेद करे, प्रगटपणे आतमध्ये म्हणण्याची गोष्ट नाही, ऐकून वाचून तो बोलायला पण शिकेल त्याची गोष्ट नाही। तिथं अंतरंगामध्ये असं भासित होणं आवश्यक आहे की हा रागभाव आहे, हा शुभभाव आहे, हे माझं स्वरूप नाही, त्याची गोष्ट लक्षात ठेवा। त्याचं लक्ष सोडून स्वभावाचं लक्ष करेल तेव्हा ही गोष्ट होईल, ग्रंथिभेद होईल। तर स्वभावाचं लक्ष करणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आपले जिनेंद्र भगवान देखील, गुरु देखील, जिनवाणी पण काय करते? स्वभावाचं लक्ष करायला सांगते। याचा अर्थ असा नाही की देवगुरुशास्त्राचा अभिनय त्यांचं नाही लक्ष करायचं म्हणून स्वभावाचं लक्ष करायचं, असं कसं? त्या ठिकाणी देवगुरुशास्त्राचं तर लक्ष केलं पाहिजे की नाही? लोक कसं म्हणतात त्या ठिकाणी देवगुरुशास्त्राचं लक्ष करायचं की नाही? हां, नाही लक्ष करायचं का नाही, तर याच्यामध्ये अभिनय होईल ना, लक्ष नाही केलं तर याच्यामध्ये अभिनय होत नाही। कारण गुरुची, देवाची आज्ञा आहे की तू माझं लक्ष करू नकोस, आणि त्यांची आज्ञा मानणं हा अभिनय नाही, उलट त्यांच्या आज्ञेचं पालन करणं हा विनय आहे। सहज लक्षात येईल त्या ठिकाणी अर्जुनाला प्रश्न विचारला द्रोणाचार्याने की तुला कोण दिसतं आहे? त्याने सांगितलं मला फक्त त्या कृत्रिम चिमणीचा डोळा दिसतो आहे ना, मी पण दिसत नाही, तुम्ही पण मला दिसत नाही। अभिनय झाला की नाही? मला कोणीही दिसत नाही, झाड पण दिसत नाही, फांद्या पण दिसत नाही, पानं पण दिसत नाही, चिमणी पण दिसत नाही त्या ठिकाणी, आणि तुम्ही पण दिसत नाही, मला फक्त डोळा दिसतो। चालव बाळ, तुझं लक्ष बरोबर झालं। असं या ठिकाणी तुला कोण दिसतं आहे? शब्द दिसत आहेत, अर्थ दिसत आहेत, वाक्य दिसत आहेत, गुरु दिसत आहेत, देव दिसत आहेत, नाही कोणालाही परमिशन नाही बाण चालवायची। सगळ्यांनी बाण चालवल्याशिवाय सगळ्यांना जागेवर बसवलं द्रोणाचार्याने। फक्त आज्ञा दिली कोणाला? अर्जुनाला। मला कोणीही दिसत नाही, गुरु पण दिसत नाही, म्हणजे काही गुरुसंबंधी अनादर आहे का? उलट त्याने गुरुच्या आज्ञेचं बरोबर पालन केलेलं आहे। येथे गोष्ट लक्षात त्या ठिकाणी अंतरंगामध्ये त्याच्या हृदयामध्ये गुरु आहे, काय केवळ बाहेरून जय जयकार केला म्हणजेच त्याच्यामध्ये गुरु असतात असं नाही। आतमध्ये त्याच्या हृदयामध्ये गुरुच्या आज्ञेचं तो पालन करतो आहे, म्हणून तर तो त्या ठिकाणी तो सफल झाला। तरी आपण गुरुची आज्ञा तर पाळणार नाही आणि गुरुचा जय जयकार करत बसू त्या ठिकाणी, आणि गुरुची आज्ञा काय आहे हे माहीत नाही, हे माहीत पण नाही, पालन करण्याची गोष्ट अति दूरची। हां, लक्ष एक आपल्या स्वभावाचं कर ही देवाची आज्ञा आहे, गुरुची आज्ञा आहे। जे काही कार्य करायचं आहे ते परलक्ष सोडण्यासाठी आणि स्वभावाचं लक्ष करण्यासाठी करायचं आहे। त्यामध्ये ज्याला स्वभावाचं लक्ष झालं, उपादान दृष्टी प्राप्त झाली, निमित्त दृष्टी सुटली, त्याचा मार्ग सुरू झाला।
उपादान दृष्टी सुटणं म्हणजे स्वभावाची, उपादान दृष्टी प्राप्त होणं म्हणजे स्वभावाची दृष्टी प्राप्त होणं. त्रिकालिक उपादान आपल्या जवळ आहे त्याचं तू लक्ष कर. अशा प्रकारे ग्रंथीभेद हे समस्त माझ्यापासून भिन्न आहे, लक्ष करण्यायोग्य नाही, विचार करण्यायोग्य पण नाही. अलग लक्षामध्ये, कारण त्याचं परिणाम त्याच्यामध्ये होत आहे, माझं परिणाम माझ्यामध्ये होत आहे. निमित्ताचं परिणाम निमित्तामध्ये, निमित्ताची मला वाट पाहावी लागणार नाही, निमित्त बोलवावं लागणार नाही. सहज योग आहे. ज्याची उपादानाची तयारी झालेली आहे त्याला निमित्ताच्या पुढे हात पसरावे लागत नाही, निमित्ताची प्रतीक्षा करावी लागत नाही, निमित्तासाठी व्यग्रता करावी लागत नाही. तर निमित्ताचा योग देखील सहज आहे. सहज अध्यात्माची कला कशी आहे? सहजता धंदा. मोक्षमार्ग अध्यात्माची कला हा कसा आहे? सहजता धंदा. याच्यामध्ये वादविवाद किंवा काही कशालाही अवकाश नाही. सहजानंद, सहज आनंद प्राप्त करण्याची ही कला आहे. तर जोपर्यंत ग्रंथीभेद होत नाही तोपर्यंत मोक्षमार्ग साधू शकत नाही. ग्रंथीभेद लक्षात आलं म्हणजे भेद विज्ञान, स्वपर विवेक, हे सगळे एकाकी शब्द आहे. स्वपर विवेक, आपलं काय आहे आणि आपलं काय नाही, आपण काय करू शकतो आणि आपण काय करू शकत नाही, ना याचा विवेक. आपण काय करू शकतो हो, पण हे झालं जाणू शकतो. मग काय आपण सिद्ध भगवान आहे? गृहगारस्थीमध्ये असताना स्वयंपाक पाणी केलं पाहिजे, मुलांना सांभाळलं पाहिजे, त्यांना उपदेश दिला पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे, हे करू शकतो की नाही? हे भाव येतील, परंतु हे तुझं स्वरूप नाही आणि तू करू शकत नाही. कर्तृत्वाचा बोजा ठेवून दे पाहिजे त्या ठिकाणी. जसं त्या ठिकाणी तू हे सगळं करत असताना देखील कार्य ज्याच्यामध्ये घडणार आहे ते त्याच्याद्वारे घडणार आहे, तुझ्याद्वारे घडणार आहे. तुझे विकल्प तुझ्यामध्ये, तुझे जर शुभ विकल्प असतील तर ते तुला पुण्यबंधाचं कारण आहे, तुझे जर अशुभ विकल्प असतील तर तुला पापबंधाचं कारण आहे. अलग कर्तृत्वाचे विकल्प असतील तर मिथ्यात्वाचं कारण आहे, आणि मी केल्याशिवाय होणारच नाही. कर्तृत्वाचे विकल्प असतील तर मिथ्यात्वाचं कारण आहे. अलग लक्षामध्ये तू करू शकत नाही. हे पहिल्यांदा निर्णय कर. तत्पूर्व जोपर्यंत वीतरागता प्रगट होत नाही तोपर्यंत तशा दर्जाचे शुभभाव येतील, पण त्याचं कर्तृत्व नाही. सहजता, सहज सांगितलं पटलं, ग्रहण केलं, सहज सांगितलं सुखी झाला, सहज सांगितलं परिणमन झालं, असं सहजता आहे. सहजतेमध्ये आनंद आहे. त्याच्यामध्ये कुठेही खिचातानी नाही, ओढून ताणूनपणा नाही. त्या ठिकाणी बघ, या ठिकाणी हे उत्कृष्ट आहे, हा धर्म उत्कृष्ट आहे. त्या ठिकाणी तू ग्रहण करून पहा, त्याचा अभ्यास कर, याच्यातले सिद्धांत जाण. सहज सांगितलं आणि ग्रहण केलं, पटलं, जो तो ग्रहण करण्याची त्याची शक्ती आहे ना त्या ठिकाणी, त्याचा जर काळ बदलणारा असेल, कोण बदलू शकतो? त्याची जर वेळ आलेली आहे तर त्या ठिकाणी त्याला तशा प्रकारचं निमित्त पण सहज मिळतं. निमित्त काय? निमित्त तर प्रत्येक क्षणाला, प्रत्येक पावलावर आहे. जसं उपादानामध्ये परिणाम होणार आहे त्या प्रकारच्या निमित्ताला तो निमित्त करून त्यावेळेला त्या निमित्तावर तशा प्रकारचा आरोप येणार आहे. असा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. तर ग्रंथीभेद झाल्याशिवाय मोक्ष मार्ग साधू शकत नाही. परंतु ऊर्ध्वता खूप अवश्य करेही, परंतु ऊर्ध्वतेला मात्र नक्की करेल. कारण विशुद्धता आहे ती कशाची मंदता आहे आणि ती ऊर्ध्वतेला तो स्वर्गाला जाणार. ऊर्ध्वता म्हणजे वरची गती. त्या ठिकाणी ऊर्ध्वता तो करेही करे, अवश्य करे. इन दोनों गुणों की गर्भित शुद्धता जब ग्रंथिभेद होता है तब इन दोनों की शिखा फुटती है. मग या दोन्ही गुणामध्ये जी गर्भित शुद्धता आहे त्या ठिकाणी कशाची जी मंदता आहे ती ग्रंथिभेद होईल त्यावेळेला त्याला दोन शिखा फुटतात. जब दोनों गुण धारा प्रवाह रूप से मोक्ष मार्ग को चलते हैं, आणि दोन्ही गुण धारा प्रवाह रूपाने मोक्ष मार्गामध्ये चालतात. ज्ञान गुण की शुद्धता से ज्ञान गुण निर्मल होता है, चारित्र गुण की शुद्धता से चारित्र गुण निर्मल होता है. वह केवल ज्ञान का अंकुर व यथार्थात चारित्र का अंकुर. बघा हे अंकुर, या हा जो अंकुर आहे ज्याचा जसला अंकुर त्या प्रमाणाचा वृक्ष येणार ना. ज्ञानाच्या अंकुरातून केवल ज्ञान प्रगत होणार, केवल ज्ञान रूपी वृक्ष विकसित होणार, आणि चारित्र्याच्या अंकुरातून यथार्थात चारित्र, स्थिरता, एकाग्रता त्या ठिकाणी प्रगत होणार. चारित्र्याचं काम काय आहे? पुष्कळशे लोक शरीराच्या क्रियेला चारित्र्य मानतात. अंतरंगामध्ये किती अंशाने स्थिरता प्रगत झालेली आहे त्याप्रमाणे शरीराची क्रिया कशी होते हे दाखवणारं ते इंडिकेटर आहे.
पण शरीराची क्रिया म्हणजे चारित्र्य नाही. चारित्र्य नाव स्थिरतेचं आहे आणि त्याची शुद्धता कशाच्याद्वारे होते? चारित्र्य गुणाच्या द्वारे होते. यामध्ये निमित्त कारण कोण आहे? ज्ञान गुण आहे. यहाँ कोई प्रश्न करता है कि तुमने कहा कि ज्ञान का जानपना और चारित्र की विशुद्धता दोनों से निर्जरा है। वहाँ ज्ञान का जानपने से निर्जरा, यह तो हमने माना, चारित्र की विशुद्धता से निर्जरा कैसे? हाँ, यह हम नहीं समझे. तो याकडे प्रश्नकर्त्याने प्रश्न केला की ज्ञानाचा जानपणा आणि चारित्र्याची विशुद्धता. ज्ञानाचा जानपणा म्हणजे ज्ञातादृष्टापणा आणि चारित्र्याची विशुद्धता म्हणजे शुभभाव. मंद कशा? विशुद्धता म्हणजे काय? आधी खुलासा केला होता, नंतर आलेल्यांना. विशुद्धता म्हणजे मंद कशा, शुद्धता म्हणजे कशा यांचा अभाव. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. शब्दाचे अर्थ नीट माहीत नसले तर विशुद्धता म्हणजे शुद्धता. विशुद्धतेने धर्म होतो, विशुद्धतेने धर्म होत नाही. विशुद्धतेने कशाय मंद होता, विशुद्धतेने ऊर्ध्वता होते म्हणजे तो स्वर्गाला जातो, पण पूर्ण ऊर्ध्वता म्हणजे मोक्षाला तो जात नाही. विशुद्धता पुण्याचं कारण आहे. मंद कशा आहे? मंद कशा याचं नाव विशुद्धता, त्याचं नाव जैन धर्म नाही. कषायाचा अभाव म्हणजे शुद्धता, त्याचं नाव जैन धर्म आहे. जैन धर्म कशाचं नाव आहे? कषायाच्या अभावाचं नाव आहे. कषायांचा अभाव होत असताना विशुद्धता होईल, मध्ये येईल, परंतु तो धर्म नाही. अशा प्रकारे ग्रंथीभेद करावा लागेल. कारण विशुद्धता हे आश्रवाचं कारण आहे, आलं लक्षामध्ये, आणि शुद्धता हे संवर निर्जरेचं कारण आहे. तत्व माहीत नाही. शुद्धता आहे ते संवर निर्जरेचं कारण आहे, मोक्षाचं कारण आहे, आणि विशुद्धता आहे ते पुण्याचं कारण आहे. विशुद्धतेच्या द्वारे पण ऊर्ध्वगती आणि शुद्धतेच्या द्वारे पण ऊर्ध्वता, पण शुद्धतेच्या द्वारे मोक्ष प्रगट होणार आहे. त्या ठिकाणी दोन्ही परिणाम एकसारखे नाही. विशुद्धतेमध्ये जी कषायाची मंदता आहे त्या ठिकाणी त्या मंदतेचा म्हणजे कषायांचा अभाव करून शुद्धता प्रगट होते. स्वर्गाला नाही का जाणार? विशुद्धता पण मंद कषाय आहे. कषायाचा नकुल सहदेवाने सर्वात स्थितीपर्यंत गेले विशुद्धता. त्या ठिकाणी शुद्धता केली असती तर मोक्षाला गेले असते. म्हणून मंद कषाय झाले. मंद कषायाचं नाव जैन धर्म नाही. जैन धर्म कषायांच्या अभावाचं नाव आहे. हे बिंबलं पाहिजे घरातल्या सगळ्यांवर. जैन धर्म काय चीज आहे? कषायांच्या अभावाचं नाव जैन धर्म आहे. म्हणून कुठल्याही प्रकाराने कषाय करणे नाही. कषाय माझं स्वरूप नाही. पहिले अभिप्रायातून कषाय काढून टाक. चुकून कदाचित होतील, पण हे माझं स्वरूप नाही. तत्काल लगेच त्या ठिकाणी त्याला दूर करा. कारण कषायांचा अभाव करेल तरच ऊर्ध्वता होईल. अन्यथा ऊर्ध्वता व्हायचं कारण कषायाची मंदता आणि कषायांचा अभाव, हे दोनच कारण आहेत. याच्याशिवाय तिसरं कारणच नाही. कषायांची मंदता करेल तर ऊर्ध्वता स्वर्गाधिक गतीला प्राप्त होईल. आणि कषाय तीव्र ठेवेल आणि पूजन अर्चन करेल, मुनिव्रताचं पालन करेल, त्या ठिकाणी तर कुठं जाईल पाहतो आपण, ध्यान करेल, स्वाध्याय करेल, पण कषायाची तीव्रता आहे. तर कषायाची तीव्रता नरक तिन्यांची गतीचं कारण आहे. कषायाची तीव्रता, कषायाची मंदता स्वर्गाधिकाचं कारण आहे, मनुष्य देवगतीचं कारण आहे. आणि कषायांचा अभाव मोक्षाचा. कषायाच्या अभावाची दृष्टी ठेवून कषायाची मंदता करा. येथे गोष्ट लक्षात. जैन धर्म कसा समजून घेणं आवश्यक आहे. कषायाच्या अभावाचं ध्येय जे जिनेंद्र भगवंताने प्राप्त केलेलं आहे, जे आपले गुरु प्राप्त करून राहिलेले आहेत, जे जिनवाणी प्राप्त करण्याचा उद्देश देतात, ज्याच्यामध्ये वर्तमान काळात शांती आहे. वर्तमान काळामध्ये देखील शांती आहे ना. कषायाच्या अभावामध्ये शांती आहे. शांतीचं अनुभवन होतं. तीच गोष्ट करण्यायोग्य आहे. तोच धर्म करण्यायोग्य आहे. तीच गोष्ट वाचण्यायोग्य आहे. तीच गोष्ट ऐकण्यायोग्य आहे. तीच गोष्ट करण्यायोग्य आहे. तीच गोष्ट आचरण्यायोग्य आहे की ज्याच्यामुळे शांती प्राप्त होईल. कषायाच्या मंदतेमध्ये आणि कषायाच्या अभावामध्ये शांतीची वृद्धी होते. शांती प्राप्त होते आणि शांतीची वृद्धी होते. कषायाच्या अभावाचं ध्येय ठेवून त्या ठिकाणी कषायाला कमजोर करत जाण्यासाठी सर्व क्रिया आहेत. देवदर्शन, पूजन अर्चन, शास्त्र स्वाध्याय, व्रत उपवास. ध्येय काय आहे? कषायाचा अभाव करण्याचं ध्येय आहे. तत्पूर्व कषायाची मंदता एकदम तर कषाय अभाव होत नाही. मग ते त्या ठिकाणी कमी कमी करण्यासाठी हे सर्व बाह्य साधनं आहेत. या बाह्य साधनांना पकडून बसेल
हे निमित्तांना पकडून बसे तर धर्म कसा होईल? म्हणून निमित्त उपादानाचं स्वरूप जाणणं आवश्यक आहे. जैन धर्मामध्ये ज्याला खरोखर शांती पाहिजे आहे, आध्यात्मिक शांती पाहिजे आहे, वास्तविक शांती पाहिजे आहे, त्याने निमित्त उपादानाचं स्वरूप जाणणं आवश्यक आहे. निमित्त उपादानाचं स्वरूप जाणलं असताना जो व्यर्थचा भार डोक्यावर घेऊन बसलेला आहे त्या ठिकाणी तो सगळा बाजूला पडला. मी परद्रव्यामध्ये काही पण करू शकत नाही, अंश मात्र देखील काही करू शकत नाही. परद्रव्याचं परिणाम परद्रव्याकारण, कारण सर्व वस्तू या जगामध्ये स्वयंपरिणाम स्वभाव आले आहे. त्याच्यामध्ये अनंत गुण आहेत. त्या अनंत गुणाचं परिणाम त्याच्या कारणाने होत आहे की माझ्या कारणाने? त्याच्या कारणाने होते. मी काय करू शकतो त्याच्यामध्ये? मी त्याच्यामध्ये काही जाणू शकतो, पाहू शकतो. आणि जाणून पाहून रागद्वेष न करणं म्हणजे कशा याची मंदता करणं. जाणून पाहून सुद्धा जाणलंय तरी कशाय करत नाही, पाहून सुद्धा कशाय करत नाही, राग पण करत नाही, द्वेष पण करत नाही. अनुकूल घडलं तर राग करतो, प्रतिकूल घडलं तर द्वेष करतो. राग पण कशा आहे आणि द्वेष पण कशा आहे, प्रेम पण कशाय आहे आणि ईर्ष्याभाव पण कशाय आहे. दोन्ही करणार नाही. कसं का घडेना त्या ठिकाणी जसं घडणार आहे तसं जाणणं आणि पाहणं, त्याच्या संबंधी न राग करणं, न द्वेष करणं, न इष्ट मानणं, न अनिष्ट मानणं. काय शल्य? माया मिथ्यात्म निदान हे तर मिथ्या हे आहे ना, हे तर त्याला धर्म पण प्राप्त होऊ देत नाही. माया मिथ्यात्म निदान आहे ते कशाही मंद होऊ देत नाही. कशाच्या मंदतेमध्ये देखील हे बाधक आहेत. माया मिथ्यात्व दुसऱ्याला दाखवण्यासाठी करायचं म्हणजे माया. आत एक बाहेर एक, खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे, धर्म करण्याचे समाजाला दाखवायचं धर्म मी करतो आणि धर्मात्मा आहे, हे दात वेगळे आणि प्रत्यक्ष त्याप्रमाणे करणं हे वेगळे. त्याला माया म्हणतात. मिथ्यात्व म्हणजे विपरीत मान्यता आणि निदान म्हणजे याचं फळ मला सुख मिळावं, शरीर नीट राहावं, मुलाबाळांची प्राप्ती व्हावी, सगळे आज्ञाकारक मिळावे. हे तर त्याची कशाची पण मंदता होऊ देत नाही. माया मिथ्यात्व निदान आहे ते तर पहिल्यांदाच त्याज्य आहे. माया मिथ्यात्व निदान 3 शल्य आहेत ना, ते सारखं काट्याप्रमाणे टोचत राहत असतात. माया मिथ्यात्व निदान सोडल्याशिवाय धर्म प्राप्त होत नाही. तर आपलं काय चाललं होतं या ठिकाणी? इच्छा आणि इच्छा आहे ती चारित्र्य मोहाच्या उदयामध्ये प्राप्त होते. ध्येय हा दृष्टीचा विषय आहे. इच्छा आहे ती चारित्र्य विभाव परिणती आहे. आणि ध्येय आहे ज्ञानाचं ध्येय, आत्मा. त्या ठिकाणी ध्येय म्हणजे त्या ठिकाणी जे प्राप्तव्य गंतव्यस्थान ते ध्येय आहे. दृष्टी हा दृष्टीचा विषय आहे. ध्येय आहे तो दृष्टीचा विषय आहे आणि इच्छा आहे ती चारित्र्य विभाव परिणती आहे. ज्ञानीला पण इच्छा असतात, पण त्याचं ध्येय इच्छांचा अभाव करण्याचं असतं. ध्येय इच्छारहित न्यायक स्वभावाला प्राप्त करण्याचं असतं. दृष्टीचा विषय ध्येय आहे. तर आपला प्रश्न चालला तर की त्या ठिकाणी परद्रव्यामध्ये काही करण्याचे भाव, कर्तृत्व भाव, निमित्त उपादानाचं स्वरूप जाणल्याशिवाय कर्तृत्व भाव फुटत नाही. समेसाच्या 252 ते 259 गाठीपर्यंत आले ना. काय आले? 252 ते 259 गाठी. बंध अधिकार. मी सुखी करतो, मी दुःखी करतो. ते सगळे 7 श्लोक वाचण्यासारखे. घरी जाऊन वाचा. काय त्या ठिकाणी मी हे करतो, मी ते 252 ते 259. नाही सुखी करता, दुःखी करता. दुसरं कोणी तर नाही का? असू द्या. दुसरं असेल तर ज्ञान प्रबोधिनी पिता. तो घ्या. आत्ता हात लावला होता तो घ्या. मराठीतून पण तयार झालेला आहे समयसा. ज्ञान प्रबोधिनी टीका मराठीतून पण तयार झालेली आहे. हो मराठीत पण आहे. घेत मराठीत पण आहे. घ्या तुम्ही. रेखा जैनने त्याने ट्रान्सलेशन केलेलं आहे. जपना युनिव्हर्सिटीमध्ये या ठिकाणी IAS अधिकारी होते डॉक्टर नवीनचंद्र जैन.
IAS अधिकारी होते. अल्पवयामध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यांची पत्नी जी रेखा जैन आहे तिनं मराठीत ट्रान्सलेशन केलेलं. रेखा जैन हे नवीनचंद्र जैन आहे, ते त्यांची पत्नी आहे. दोनशे त्रेपन्न 258 मैं सुखी करता दुखी करता हूँ जगत में अन्य को, यह मानता अज्ञान है क्यों ज्ञानियों को मान्य हो. मैं सुखी होते दुखी होते कर्म से सब जीव जब, तू कर्म दे सकता न जब, सुख दुख दे किस भांति तब. हे सुखी होते दुखी होते कर्म से सब जीव जब, दुष्कर्म दे सकते न जब, दर्द में किस भांति तब. हे सुखी होते दुखी होते कर्म से सब जीव जब, सत्कर्म दे सकते न जब, सुख शांति दे किस भांति तब. जीवन मरण हर दुख सुख सब प्राणियों के सदाई, अपने कर्म के उदय के अनुसार ही हो नियम से. करे कोई किसी के जीवन मरण हर दुख सुख, विविध भूलों से भरी यह मान्यता अज्ञान है. करे कोई किसी के जीवन मरण हर सुख दुख सुख, मानते थे जो पुरुष अज्ञानमय इस बात को. कर्तृत्वरस के लबाल कहे अहंकारी वे पुरुष, भव भव भवे नित्यामती हर आत्मघाती वे पुरुष. जर प्रत्येकाचं कर्म आहे ते त्याला सुखदुःखामध्ये निमित्त आहे, तर मी त्याला सुखी करतो असं मानलं तर मी त्याला साता कर्म देतो असं मानावं लागेल. साता कर्म तुम्हाला दिसतंय का? तुमचं साता कर्म कसलं आहे ते पण दिसत नाही. तू दुसऱ्याला साता कर्म सुखी करतो असं मानलं तर मी त्याला साता कर्म देतो. मी त्याला दुःखी करतो असं मानलं तर मी त्याला असाता कर्म देतो असं मानावं लागेल. त्याने मला सुखी केलं म्हणजे त्याने मला साता कर्म दिलं असं मानावं लागेल. त्याने मला दुःखी केलं त्याच्यामुळे मी दुःखी झालो, त्याने मला असाता कर्म दिलं असं हे महाअज्ञान आहे. त्याने मला मरण दिलं, त्याने मला जीवन दिलं, हे सगळं जर आयुकर्म तू त्याला देऊ शकत असतील तर तू त्याला जीवन दिलं, तू त्याला जगवलं, मी त्याला जगवलं, मी त्याला मारलं. त्या ठिकाणी तू त्याचं आयुकर्म हरून करून घेऊ शकत नाही, तू त्याला आयुकर्म देऊ शकत नाही. जन्म मरण वगैरे सर्व आयुकर्माच्या अधीन आहे. त्या ठिकाणी तसं नामकर्म, मी त्याचं शरीर नीट ठेवलं, मी या वस्तू नीट ठेवल्या, मी या सांभाळल्या, त्या ठिकाणी नामकर्म आहे ना. त्या ठिकाणी त्याच्या अधीन आहे का तुझ्या अधीन आहे? साता कर्म असाता कर्म वगैरेच्या अधीन आहेत ना पर वस्तू वगैरे. हा प्रत्येक द्रव्य परिणामन स्वभाववाले आहे जिनेंद्र भगवंताने सांगितलंय. आणि त्याचं परिणामन त्याच्या कारणाने, त्याच्या योग्यतेने, त्याच्या लायकीने, त्याच्या उपादान कारणाने त्याच्यामध्ये होत आहे. तू त्याच्यामध्ये काय करतो आहे? जर त्याचं कर्तृत्व घेशील म्हणून मानते जो पुरुष अज्ञानमय इस बात को, कर्तृत्व लपसे लबालब है अहंकारी वे पुरुष. कर्तृत्व रसाने ते लबालब भरलेले आहेत ते अहंकारी पुरुष. भव भव भ्रमे मिथ्यामती हर आत्मघाती वे पुरुष. आणि बघा त्याचं फळ पण दिलं शेवटच्या ओळीमध्ये. आत्ता काही वाटत नाही. पुढं भव भव भ्रमे मिथ्यामती, त्या मिथ्यामतीच्या कारणाने तो भवाभवामध्ये भ्रमण करणार आहे. पुढचा सगळा काळ त्याला दुःखामध्ये घालवावा लागणार आहे. आणि ते कारण ते आत्मघाती आहे. आत्मघाती वे पुरुष त्याचा अर्थ आणि त्या कथा मनन करण्यासारखे आहे. अंतरंगामध्ये मिथ्यात्वाची गाठ सुटण्यासाठी
त्या ठिकाणी परद्रव्यामध्ये आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी याचा विचार करा. पहिल्यांदा मी जाणू तर शकतो, पण परद्रव्यामध्ये काही करू शकत नाही. पावला पावलाला याचा एक कर्तृत्वाचा अहंकार आहे. मी सांभाळलं, मी लक्ष दिलं, मी त्यांना मोठं केलं, ते मला दुःख देत आहेत, अमुक करत आहेत, त्यांच्यामुळे मला दुःख होतं, मी त्यांना सांभाळून मुख्य काळजी घेऊन देखील ते त्या ठिकाणी मला दुःखी करतायत. ही तुझी दृष्टीच विपरीत दृष्टी आहे. तुझ्या असाताचा उदय आल्यामुळे तुला दुःख होत आहे का ते तुला दुःख देत आहेत. त्या ठिकाणी तू त्यांना सुखी केलं का त्यांच्या साताचा उदय असल्यामुळे तू सुखी झालेले आहे. आणि त्याच्या साताचा उदय असेल आणि सगळं जग एका बाजूला झालं, त्याला दुःखी करायचं म्हटलं तर जगाला हार मानावी लागेल. आणि त्याच्या असाताचा उदय असेल आणि सगळं जग, सगळे नातेवाईक वगैरे सगळे मित्रमंडळी एका बाजूला झाले आणि नाही याला सुखीच करायचं म्हटले तर त्यांना सगळ्यांना हार मानावी लागेल. कारण त्याचा असाता कर्माचा उदय आहे. कोण कोणामध्ये, अरे हे तत्व आहे आणि हे तत्व जर तू ध्येयामध्ये धारण करणार नाही तर तुला कधी पण शांतता मिळणार नाही. या भवात पण शांतता मिळणार नाही, पुढच्या भवात पण नाही मिळणार. तुला शांती पाहिजे तर पहिल्यांदा कर्तृत्वाचा अहंकार सोड. परद्रव्यामध्ये तू काही करू शकत नाही. हे प्रत्यक्ष अनुभवात पण येत आहे, तरीसुद्धा कर्तृत्वाचा तो अहंकार सोडायला तयार होत नाही. त्या ठिकाणी त्याची प्रतीती कर, त्याचं अनुभवन कर. आपण परद्रव्यामध्ये काही करू शकत नाही. त्या ठिकाणी अशा प्रकारे या 7-8 गाथात घरी जाऊन पुन्हा मननचिंतन करा, आपण काय करू शकतो. आणि कर्तृत्वाचा अहंकार, कर्तृत्वाचा बोजा एकदम बाजूला टाका. तर वर्तमान काळामध्ये पण सर्वं सदैव 167-68 सर्वं सदैव नियतं भवति स्वकीय कर्मोदयान् मरणजीवित दुःखसौख्यम् अज्ञानमेतदिह यत् परापरस्य कुर्यात् पुमान् जीवनं मरणजीवितसौख्यम्. त्या ठिकाणी मग ते पश्यन्ति एव ते 169 कलशामध्ये. तर पहिल्यांदा हा कर्तृत्वाचा बोजा, त्याशिवाय तू तरुण जाणार नाही, तुला शांती मिळणार नाही. आत्ता वर्तमान काळामध्ये शांततामय जीवन जगायचं असेल तर निमित्त उपादानाचं स्वरूप व्यवस्थित जाणणं आवश्यक आहे. कार्यकारण संबंध आहे, कर्ता कर्म संबंध नाही निमित्त उपादानामध्ये. निमित्त उपादानाचं स्वरूप जाणून त्या ठिकाणी कर्ता कर्म संबंध न जोडता, त्याचं कर्तृत्व न स्वीकार करता आणि निमित्ताची उपेक्षा पण न करता कार्यकारण संबंध जाणून त्याच्यामध्ये कार्य कसं होत आहे या विश्वामध्ये, त्याचं कार्यकारण व्यवस्था कशी आहे, या विश्व स्वयंपरिणामी स्वभावाला आहे आणि तरीसुद्धा त्याची कार्यकारण व्यवस्था कशी आहे, म्हणजे निमित्त उपादान व्यवस्था कशी आहे ही जाणणं आवश्यक आहे. उसका समाधान त्या ठिकाणी कोई प्रश्न करता है कि तुमने कहा कि ज्ञान का जानपणा, चारित्र्य की विशुद्धता दोनों से निर्जरा, या दोन्ही द्वारे निर्जरा कशी संभव आहे. त्या ठिकाणी जानपणाच्या द्वारे निर्जरा, ज्ञातादृष्टा बनून राहील तर आत्ता पण निर्जरा चालू आहे. जे होत आहे ते होत आहे, त्याच्याप्रती राग नाही, त्याच्याप्रती द्वेष नाही, इष्ट नाही, अनिष्ट नाही, कोणाच्या प्रती कषाय भाव नाही, केवळ जानन भाव, त्याच्याद्वारे धर्म प्रगत होतात. असं वाटतं आपल्याला नाही, धर्म तर देवळात गेल्याने होईल, शास्त्र वाचल्याने होईल, एखादा उपवास केल्याने होईल, पण ज्ञातादृष्टा बनल्याने धर्म होतो. किती जणांना पटेल. तू घरात आहे, घराच्या विषमतेमध्ये जगतो आहेस, तिथेही तू ज्ञातादृष्टा बनून राहा, तुला धर्म प्रगत होईल आणि ज्ञातादृष्टा बनण्याची शक्ती तुझी वाढेल तर तू थोड्या काळात मुनी बनशील. त्याशिवाय तू मुनी बनू शकणार नाही. आणि घराच्या तीव्र विषमतेमध्ये देखील जो ज्ञातादृष्टा बनतो तो पुढे जाऊन मुनी बनतो. पण ज्याला घरातल्या विषमतेमध्ये देखील ज्ञातादृष्टा बनता येत नाही, तो समाजाच्या विषमतेमध्ये ज्ञातादृष्टा केव्हा बनून राहणार आणि मुनी कसा बनणार यथार्थ. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्ञातादृष्टा बनणं हा धर्म आहे हे तुला अजून पटायला तयार नाही. पूजन केलं तर, घोषणा दिल्या तर, मिरवणूक काढली तर, मिरवणुकीत सामील झालं तर, पालखीला हात लावला तर आणि मुलींच्या चरणाला हात लावला तर मला धर्म होणार. तू ज्ञातादृष्टा बनला तर तुला धर्म होईल की नाही हे जग तरी मानेल का. कोण मानेल, कोण मानतं येतं सांगा मला. ज्ञातादृष्टा भगवान कसे आहेत ते पहा एक क्षण. ज्ञातादृष्टा तुम्ही किती गोंधळ करा, काही करा, काही पण करा, पूजा करा नाहीतर काही करा, भगवान ज्ञातादृष्टा आहे हे पण तू स्वीकार केलं नाही. भगवंताचं यथार्थ स्वरूप म्हणजे निमित्ताला तू यथार्थ जाणलं नाही. भगवान निमित्त आहेत की नाही एवढं तू म्हणशील लगेच, पण भगवान निमित्ताचं स्वरूप काय आहे. भगवान निमित्त आहेत तर ते कसे आहेत, ते ज्ञातादृष्ट आहेत.
हे त्याचं स्वरूप जाणलं जातं. गुरु कसे आहे? ज्ञातादृष्ट आहे. जिनवाणी ज्ञातादृष्टा बनण्याचा उपदेश देते आहे. मग तू देवगुरुशास्त्राला मानतो की नाही? हो, मी देवगुरुशास्त्राला मानतो. त्यांना पकडून बसलेलो आहे, पण त्यांचं स्वरूप ज्ञातादृष्ट आहे. त्याप्रमाणे आपला आत्मा ज्ञातादृष्ट आहे हे जाणेल तर तुला धर्म प्रगट होईल. ज्ञातादृष्टा बनण्यामध्ये पहिला धर्म आहे. जे सगळं काही करायचे ते ज्ञातादृष्टा बनून राहण्यासाठी. आणि ज्ञातादृष्टा तोच बनू शकतो की जो राग पण करत नाही, द्वेष पण करत नाही, कोणाला इष्ट मानत नाही, कोणाला अनिष्ट मानत नाही. अशी समभावी दृष्टी ज्याला प्राप्त झालेली आहे तो ज्ञातादृष्टा बनून राहतो. मध्यस्थ भाव विपरीत ते दिले ना याच्यामध्ये पण द्वात्रिंशतिकेमध्ये काय दिलं? दुःखे सुखे वैरिणी बंधुवर्गे योगे वियोगे नाही तेच आहे. भवनैव नैवा निराकृता शेष ममत्व बुद्धी समम मन सत्येषु मैत्रीं गुणेषु प्रमोदं क्लिष्टेषु जीवेषु कृपापरत्वं माध्यस्थभावं विपरीतवृत्तो सदा ममात्मा विदधातु दैव. दुःखे सुखे वैरी नाही काय? सत्वेषु मैत्रीं सगळ्याशी मैत्री भाव, गुणेषु प्रमोदम है ना, आणि माध्यस्थ भावं विपरीत वृत्तो त्याच्याप्रती पण राग भाव नाही, त्याच्याप्रती पण द्वेष भाव नाही. अशा प्रकारचे समभाव समम मनोमेषु सदा नाथ असे भाव माझे सतत राहो. पहिलीच भावना केलेली आहे सत्वेषु मैत्रींची. सर्व प्राणी मात्राची मैत्री भाव. तर ज्ञातादृष्टा बनणं हा पहिला धर्म आहे. धर्माची सुरुवात कुठून होते आणि ती कला शिकण्यासाठी आपण देवगुरुशास्त्राकडे जातो. कारण देवगुरुशास्त्र आपल्याला ज्ञातादृष्टा बनवण्याची कला शिकवितात, ते तत्त्वज्ञान शिकवितात आणि त्या ठिकाणी. आणि हे तत्त्वज्ञान ग्रहण करेल, 6 द्रव्य 7 तत्वाला जाणेल, निश्चय नाही व्यवहार नयाला जाणेल, निमित्त उपादानाला जाणेल, तर ही कला अवगत होते ज्ञातादृष्टा बनण्याची. त्याशिवाय ही कला अवगत होत नाही. 6 द्रव्य 7 तत्वाला म्हणजे जिनेंद्र भगवंताचा उपदेश षटका है ना, 9 पद संहितम वगैरे आहे ना, त्या ठिकाणी जीव षटकाय लेशा हे सगळं स्वरूप जाणलं की नाही इंद्रभूतीनं, आणि तो गौतम गणधर बनला. हे जिनेंद्र भगवंताने सांगितलेला उद्देश याच्यामध्ये सर्व समाविष्ट आहे. 6 द्रव्य 7 तत्व 9 पदार्थ षटकाय जीवलेश्या वगैरे, निश्चय व्यवहार आणि निमित्त उपादान याचं स्वरूप जाणलं तरच हा ज्ञातादृष्टा बनू शकतो. अन्यथा ज्ञातादृष्टा बनू शकत नाही. म्हणून याचं स्वरूप जाणण्याचा पुरुषार्थ करा, त्याच्याप्रती रुचीनं ते जाणा, तर कार्याची सिद्धी होईल. म्हणजे पहिल्यांदा त्याच्यामध्ये हित भासित होणं आवश्यक आहे. ज्याच्यामध्ये हित भासित होईल ती गोष्ट तो रुचीपूर्वक करतो, प्रयत्नपूर्वक करतो, उल्हासपूर्वक करतो. आणि जी गोष्ट उल्हासपूर्वक आनंदाने करतो त्या गोष्टीची सफलता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कुठलेही बघा त्याचे पहिल्यांदा त्याच्यामध्ये लाभ त्या ठिकाणी काय आहे हे जाणणं आवश्यक आहे. त्याचे फायदा, आणि पूजन केलं फायदा काय याच्यामध्ये विचारच केला नाही. नुसतं पूजन करायचं म्हणजे रूढीनं केलं. त्याच्यापासून फायदा काय आहे? निमित्त उपादान जाणलं तर फायदा काय? कर्तृत्वाचा भोजन नष्ट होईल, मिथ्यात्वाची विपरीत मान्यता अनादिकालची ती निघून जाईल. गाढ मिथ्यात्व विपरीत मान्यता निमित्त उपादानाचं स्वरूप जाणलं तर निघून जाते. तर हे जाणणं हा फायदा आहे. हा फायदा जर त्याच्या लक्षामध्ये येईल, लाभ लक्षात येईल, तर ती गोष्ट तो कशी करेल? रुचीपूर्वक करेल. आणि रुचीपूर्वक उत्साहाने जी गोष्ट करेल तिच्यामध्ये सफलता आल्याशिवाय राहणार नाही. सगळे करतात म्हणून आपण करायचं, सगळे शास्त्रात जातात म्हणून जायचं, असं जर करेल रुचीपूर्वक उत्साहाने, नाही मला हे समजून घ्यायचं आहे उत्साहाने, तर त्याच्यामध्ये सफलता आल्याशिवाय राहणार नाही. निमित्त उपादानाचं स्वरूप जाणेल तर परद्रव्यामुळे माझं भलं होतं बुरं होतं या मान्यता दूर झाल्या. कोणी देवी देवता रागी द्वेषी माझं भलं करतील, अरे भगवान देखील तुझं भलं करत नाही असे आपले भगवान सांगताय. तू तुझ्या परिणामाने तुझं भलं, तुझ्या परिणामाने तुझं बुरं. मग अन्य देवी देवता याला शरण जा त्याला शरण जा, अमुक कर तमुक कर, किती मिथ्यात्व लोक करतात. त्याच्यामुळे माझं भलं होईल, तुझे परिणाम बदल. त्या ठिकाणी याला विचारायला जा त्याला विचारायला जा, कुठं विचारायला जाते कित्येक मैल त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी, पण त्याच्यातून काही फरक पडणार नाही. तुझे परिणाम बदलल्याशिवाय तुझ्यामध्ये फरक पडत नाही. इथे गोष्ट लक्षात ठिकाणी ते आमचे भगवान सांगताय. निमित्त उपादानाचं स्वरूप जाण, तुझ्या ज्ञानामध्ये ते येणार असेल तर न विचारता पण ज्ञानात येईल. आणि जर ज्ञानात येणार नसेल, ज्ञानाचं ज्ञेय होणार नसेल, हे तुझ्या पुण्याचा भाग आहे. जी गोष्ट आपल्या कितीतरी वर्ष आधी लक्षात येणं हा क्षयक्षम आहे, तो पुण्याचा भाग आहे. कोणी सांगून येत नसतो आणि कोणी सांगितलं तर ते विपरीत पण तो पकडेल.
असं पण होऊ शकेल, एखाद्या ज्योतिषाने सांगितलं आणि त्याचा अर्थ त्याने विपरीत लावला तर वर्तमान जीवन पण बिघडून बसेल त्या ठिकाणी. त्याचा अर्थ हां, जो वर पाहून चालतो त्याचे पाय मोडतात, खड्ड्यात पडतो. वर पाहून चालतो म्हणजे ज्योतिष देवाकडं, सूर्य चंद्र तारका ग्रह वगैरे यांच्याकडे पाहून असं वर पाहून चालतो ना, आपल्या भविष्यात काय आहे त्याचे पाय मोडतात, तो प्रगती करू शकत नाही, खड्ड्यात पडतो. इथे गोष्ट लक्षात त्या ठिकाणी. उपादानाकडे पहा, उपादान दृष्टी प्राप्त करा. तर या ठिकाणी प्रश्नकर्त्याने हा प्रश्न हा फार महत्त्वाचा आहे की ज्ञानाचं काम जाननपणा, ज्ञातादृष्टा. कोणाचं काम? ज्ञातादृष्टा धर्म आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि चारित्र्याची विशुद्धता म्हणजे मंद कशा आहे तर ज्ञातादृष्टापणाच्याद्वारे निर्जरा हे मी मानलं, परंतु चारित्र्याच्या विशुद्धतेने म्हणजे कशा याच्या मंदतेने निर्जरा ही कसं काय शक्य आहे, असा प्रश्नकर्त्याने प्रश्न केलेला आहे. उसका समाधान सुन भैया. विशुद्धता स्थिरता रूप परिणाम से कहते हैं. विशुद्धतेचं नाव काय? स्थिरता रूप परिणाम. वह स्थिरता यथाख्यात का अंश है, इसलिए विशुद्धता में शुद्धता आई. केवळ शुभभाव नाही, त्याच्यामध्ये जी अंशिक स्थिरता आहे, जी शुद्धता आहे त्या ठिकाणी ती यथाख्यात चारित्र्याचा अंश आहे. त्यामुळे विशुद्धतेमध्ये शुद्धता आली. केवळ सामान्य जीवाचं जे पुण्य आहे ते नाही इथे घेतलेलं. ज्याने आपल्या आत्मस्वभावाचा निर्णय केलेला आहे, शुद्ध स्वभावाचा निर्णय केलेला आहे, शुद्धतेचा अंश प्रगट झालेला आहे. तत्पूर्वक जे शुभभाव प्रचंड आहे, 99% शुभभाव आहेत, एक अंश मात्र शुद्ध भाव आहे, त्या विशुद्धतेमध्ये शुद्धता आली. वह प्रश्नकार बोला, तुमने विशुद्धता से निर्जरा कही, हम कहते हैं विशुद्धता से निर्जरा नहीं शुभबंध है. प्रश्नकर्त्याने प्रश्न केला की तुम्ही विशुद्धतेच्याद्वारे निर्जरा मानताय त्या ठिकाणी, आणि आम्ही सांगतोय की विशुद्धतेच्याद्वारे निर्जरा नाही शुभबंध आहे. नक्की काय आहे? हां बरोबर. सुन भैया, यह तो तू सच्चा. विशुद्धतेच्याद्वारे कर्मबंध, निर्जरा नाही शुभबंध, हे तर तुझं खरंच आहे. उत्तर सुद्धा काय एक दिलंय विचार करण्यासारखं. सुन भैया, यह तो तू सच्चा, विशुद्धता से शुभबंध, संक्लेशता से अशुभबंध, यह तो हमने भी माना. विशुद्धतेच्याद्वारे शुभबंध, संक्लेशतेच्याद्वारे अशुभबंध. संक्लेश परिणाम नरक किरींच्या गतीचं कारण आहे, विशुद्ध परिणाम मनुष्य स्वर्ग गतीचं कारण आहे, आणि शुद्धता मोक्षाचं कारण आहे. त्या ठिकाणी यह तो तू सच्चा, विशुद्धता से शुभबंध, संक्लेशता से अशुभबंध, यह तो हमने भी माना, परंतु और भेद इसमें है, सो सुन. अशुभ पद्धति अधोगति का परिणमन है, शुभ पद्धति ऊर्ध्वगति का परिणमन है. इसलिए अधोगति रूप संसार है, ऊर्ध्वगति रूप मोक्ष स्थान पकड. कषायाची मंदता करत करत जाईल तर एक दिवस कषायांचा अभाव होईल त्या ठिकाणी आणि पूर्ण ऊर्ध्वता होईल. आलं लक्षामध्ये. म्हणून ऊर्ध्वगति रूप मोक्षस्थान पकड़, स्वीकार कर. शुद्धता उसमें आई मान, इसमें धोखा नहीं है. विशुद्धता सदाकाल मोक्ष का मार्ग है, परंतु ग्रंथि भेद बिना शुद्धता का जोर नहीं चलता है. विशुद्धता मोक्षाचा मार्ग आहे, शुभभाव मोक्षाचा मार्ग म्हणतात ना तो, पण ग्रंथीभेद झाल्याशिवाय ते शुभभावाच्याद्वारे काय करायचं आहे हेच लोकांना माहीत नाही. शुभभावाच्याद्वारे पुण्य करायचं आहे, नाही शुभभावाच्याद्वारे पुण्य प्राप्त होतं हे आम्ही पण मानलं, पण पुण्य प्राप्त करून काय करायचं आहे? स्वर्गाची संपदा, राजा व्हायचे, चक्रवर्ती व्हायचे आणि ते भोगायचे. भोगायचे भाव पापाचे भाव आहेत, म्हणजे ते पुण्य पापाचं कारण झालं त्या ठिकाणी. येथे गोष्ट लक्षात. त्याच्यामध्ये जर ग्रंथीभेद केला नाही तर त्या ठिकाणी तिथून तू खाली येशील. ग्रंथीभेद यामध्ये जी शुभभाव आहे